तर तो मराठी समुदाय दुर्दैवाने, मी मराठी समुदाय म्हणतो परंतु हे हिंदू मतदारसंघ, हिंदू मतदार आहे, वोट बँक ज्याला म्हणतो, ती वोट बँक राहिलेली नाही, ती फुटलेली आहे, ती विकत जाणारी आहे, ती लाचार होणारी आहे. इकडून तिकडून पद जर फेकली तोंडावर तर ही मंडळी बरं देखील मराठीच्या बाजूने काढणार नाहीत, अशी मंडळी आज गोमंतकातही आहे. तर त्यामुळे केलं काय पाहिजे, आपण वोट बँक बनलं पाहिजे. आपण कुणाच्या विरोधात नाही, एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात किंवा समर्थनासाठी आपण या लढ्यात उतरलेलो नाही. आपल्याला मराठीला राजभाषापदी बसवायचं आहे. तर त्यासाठी वोट बँक म्हणून जर आपण विचार केला नाही ठिकठिकाणी तर आपल्याला भवितव्य नाही हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ते जर करायचं असेल आपल्याला तर असं करावं लागेल की संघटनात्मक रचना आपल्याला करावी लागेल सर्वप्रथम संपूर्ण गोव्यात मराठी प्रेमींची. त्यामुळे तालुका ही रचना आपली आहे, सरकारी रचना आहे. आपण त्याचे लहान भाग करून त्याला प्रखंड म्हटलं. आपण डिचोली तालुक्याचे आपण साखळी आणि डिचोली असे 2 प्रखंड केले. पेडणे तालुक्याचे आपण मांजरे आणि पेडणे असे 2 प्रखंड केले. बारदेश तालुक्याचे आपण परवरी, कारण तो वेगळा मतदारसंघ आहे, बारदेश तालुका आणि म्हापसा महानगर असे 3 प्रखंड केले. असे मिळून एकूण 18 प्रखंडांमध्ये आपल्याला जून अखेरपर्यंत या, म्हणजे आपण जेव्हा मेळावा घेतला, निर्धार मेळावा पणजीला, त्यावेळेला 3 महिन्यांची मुदत आपण घेतली. त्याच्यातला एप्रिल महिना निघून गेलेला आहे. हा या महिन्यातला दुसरा प्रखंड आणि परवा शिरोड्याला होणार असलेली जी आपली निर्धार सभा होईल ही 3री. त्यामुळे या महिन्यात 3, पण उरलेल्या 2 महिन्यात आपल्याला उरलेल्या 15 प्रखंडात जाऊन समित्या स्थापन करायच्या आहेत. त्यावेळेला लक्षात येईल आपल्याला की गोवाभर आपण आहोत. समित्या म्हणजे आता हा मेळावा जो आहे आपला, हा मेळावा केवळ समितीपुरता मर्यादित नाही. जे कोणी 5-10 लोक समितीत असतील ते असतील ना, परंतु बाकीची मराठी प्रेमी आहे, मार्गदर्शक म्हणून काम करता येईल अशा पद्धतीची पात्रता असलेली लोक आहेत. अनेक वर्ष मराठीच्या लढ्यात गुंतलेली आहेत माणसं, अशी माणसं आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठी संख्या आणि विशेषतः 2 ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे न्यूसन्स निर्माण करण्याकरता, उपद्रव मूल्य आपलं वाढवण्याकरता, ते म्हणजे मातृशक्ती आपल्याला दाखवावी लागेल या लढ्यात. नारी शक्ती, महिला ताकद जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला उभी करावी लागणार एक, आणि युवा शक्ती उभी करावी लागेल. युवक आणि युवती अशी संख्या जी आहे, म्हणजे एखादी रचना जर आपण बघितली, मीडियाने बघितली किंवा सरकारच्या कुठल्या खात्याने बघितली, व्हिजिलन्सने बघितली, तर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हे एकूण सगळी सभा जी झाली त्या सभेत केवळ 20% माणसं, 20% माणसं ही प्रौढ होती, 40% या महिला होत्या आणि 40% हे तरुण कार्यकर्ते. ज्या दिवशी ही परिस्थिती आपण आणू, आणि आणू आपण, आम्हाला आत्मविश्वास आहे, आपण नुसतं बोलत नाही, आपण ते करणार आहोत. मी काही शंका उपस्थित करतो, त्या शंका मी निराश झाल्यामुळे किंवा आपण निराश झाल्यामुळे नाही आहे, पण या शंका या सगळ्या आपल्या मनातून काढून टाकायच्या आहे आणि नेमकं कुठल्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आपल्याला, त्याची तयारी आपल्याला करायची आहे. ती करण्यासाठी प्रखंड रचना, प्रखंड समित्या एवढ्यात नाही भागणार आपलं. पुढच्या 20 दिवसात हा प्रखंड मेळावा झाल्यानंतर 20 दिवसाच्या आत आत्ता जी रचना होईल, पंचायतीचा प्रमुख 1 किंवा 2 त्याची टीम, तर या सगळ्या पंचायतीत आपल्याला 20 दिवसांच्या आत पंचायत समित्या करायच्या आहेत. म्हणजे आपण गोवाभर 182 सोडून द्या, 66 काही पंचायती जर सोडल्या, बारदेशमधल्या काही पंचायती जर सोडल्या, तिसवाडीतली एखादी दुसरी पंचायत जर सोडली, तर त्या काळी देखील 180 पैकी 120 पंचायतींनी प्रत्यक्ष मराठी राजभाषेसाठी ठराव केलेले होते.
हा रजिस्टर्ड फॅक्ट आहे आणि त्यामुळे एवढ्या पंचायती आहेत, पण आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आणि हळूहळू करून आपल्याला ग्रामपंचायतीवरून 2-3 गावांची मिळून जर ग्रामपंचायत असेल तर एक गाव करून त्याची ग्रामरचना आपल्याला करावी लागणार. ग्रामप्रमुख नेमावा लागेल, त्या ग्राम समिती नेमावी लागेल. हे जेवढ्या लवकर आपण करू तेवढ्या लवकर आपण आंदोलनाचा पुढचा टप्पा जो आहे हा गाठू शकू. हे आंदोलन जे आहे आत्ता आपण जे उभे राहत आहोत ही आरपारची लढाई आहे. ही सामान्य लढाई नाही, ही निर्णायक लढाई झालीच पाहिजे, निर्णय लागलाच पाहिजे त्याचा. अशा जिद्दीने आपण उभे राहत आहोत आणि ही जिद्द त्याला काही आधार नाही, निराधार जिद्द नाही आहे, आधार आहे. मराठी प्रेमी आत्ता सत्ताधारी पक्षाला जी मतं मिळतात त्या मतांपैकी 80% ही मराठी प्रेमींची मतं मिळतात आणि उरलेली मतं 20% जी आहेत ते ख्रिस्ती समाज जो कधीही मतदान करत नाही, ती मतं मिळत नाही. त्याच्यातलं 1% हा फक्त ख्रिश्चन आमदार ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी 1 किंवा 2% हे ख्रिश्चन मतदार हे डायव्हर्ट होतं. नाहीतर या पक्षाला ख्रिस्ती मतदार हे जवळ करत नाही, हा अनुभव आहे. पण हे होऊन देखील मराठीची उपेक्षा केली जाते. सरांनी आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, मी होतो त्या, म्हणजे गोव्यात जर बाहेरून नेते आले तर त्यांना ब्रीफिंग गोव्यात काय केलं पाहिजे या संदर्भात माझ्याकडे असायची जबाबदारी. अटलजींना म्हणजे काय बोलायचं त्यांनी साधारणपणे गोवा या संदर्भात हे मी केलेलं आहे 10 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी. मी पदाधिकारी नव्हतो पण हे करावं लागलं मला. आणि ज्या वेळेला बोडगेश्वराच्या प्रांगणात तो ठराव झाला त्यावेळेला मनोहरला, श्रीपादला बरोबर घेऊन, राजेंद्र रार्लेकर वगैरेंना बरोबर घेऊन हे केलं पाहिजे, हे करावंच लागणार. मराठी ही राजभाषा झाली पाहिजे हे आश्वासन द्या. अडवाणीजींना मी सांगितलं हे केलं पाहिजे म्हणून. आणि त्याचा उल्लेख जो आहे हा सरांनी इथे केला. म्हणजे सुरुवातीपासून आपली धारणा जी आहे, आपली दिशा जी आहे ही मराठीची दिशा आहे. आणि म्हणून मराठीची अवहेलना याच्या पुढे होऊ नये म्हणून हा लढा निर्णायक बनवायचा आहे. वोट बँक म्हणून आपली तयारी झाल्याशिवाय, म्हणजे मी बाकी सगळं करणार, मी जिंदाबाद करणार, मी पताका उडवणार आणि जेव्हा मतदानाची वेळ असेल त्यावेळेस गॅरंटी आहे त्या नेत्याला की याने आंदोलनं करू द्यात पण हे मतदान आपल्याच बाजूने करतील. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ते सगळे विचेवर पार्टी इज इन पॉवर, कुठलाही पक्ष जरी सत्तेत तो फसवतच राहणार, तो विश्वासघातच करत राहणार. आणि त्यामुळे खरीच जर मराठी आपल्याला पाहिजे असेल तर बाकी सगळ्या निष्ठा, पक्षनिष्ठा, अमुक निष्ठा, वेगवेगळ्या निष्ठा ज्या आहेत, नोकरी निष्ठा वगैरे हे सगळं सोडून मराठी निष्ठा ही जाज्वल्य निष्ठा सगळ्या निष्ठांच्या मध्ये झाली पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला जय मिळेल. शासन राहून विजय मिळत नाही. विजय मिळवण्यासाठी पक्का आत्मविश्वास लागतो आणि तो आत्मविश्वास आपण निर्माण करायला हवा. तो आपण करू. आपल्याला 2 वर्ष आहेत, ही दमाची लढाई आहे, वॉर ऑफ नर्व्स. 2 वर्षांनी निवडणुका येत आहेत. 2 वर्ष आपल्याकडे आहेत वातावरण तापवण्यासाठी. आपण विरोध नाही, आपण हक्कासाठी लढत आहोत. आपला हा मूलभूत हक्क आहे आणि आपण त्याच्यासाठी लढतो आहोत. त्यामुळे हे कोणाच्या विरोधात संघर्ष नव्हे, पण करावा जर लागला तर त्यालाही आपली तयारी आहे अशी मनस्थिती मराठी प्रेमींची पाहिजे. ती अशी वरची म्हणजे ठिसूळ अशी असून नाही चालणार. खरखर मराठी निष्ठा पाहिजे. त्यामुळे आपण सगळेजण मिळून खरंच आपल्या निष्ठा या अधिक प्रखर करून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. ज्यावेळी अशी परिस्थिती येईल की 40 मतदारसंघात जे आमदार उभे राहणार आहेत निवडणुकीला, त्यांच्या असं लक्षात येईल 2 वर्षाच्या काळात आपण जे टप्पे पार पाडणार आहोत त्याच्यामुळे की अरे बापरे, हे लोक हे मागणी मान्य केल्याशिवाय ऐकायचे नाही.
यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. यावेळेला पैसे देऊन लाचार करून मतदार, हिंदू मतदार विशेषतः विकत घेता येणार नाही. कारण लांगुल चालन त्यांचं करायचं असतं. लांगुल चालन आपलं कुठल्याही सरकाराने कधीच केलं नाही. गृहीत धरलं गेलं आपल्याला प्रत्येक वेळेला. मराठी प्रेमीला गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे याच्या पुढे आपण गृहीत धरले जाणार नाही. या जिद्दीने आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मी कोणा सरकारच्या विरोधात नाही. काही गोष्टी सत्य आहेत, त्या सत्याच्या बाजूने आपल्याला उभं राहावं लागतं. ते सिद्धांत असतात जीवनात पाळायचे आणि ते सिद्धांत जर कुठल्याही थराला जाऊन जर पाळले नाही, कुठलाही त्याग करून जर पाळले नाही तर कशाला सिद्धांत म्हणतात आणि सिद्धांताच्या गोष्टी करतात. तर त्यामुळे मराठी हा आपल्यासाठी आता सिद्धांत आहे. तो असला पाहिजे, तो तयार केला पाहिजे. लढा जो 40 वर्ष झाला, हा आपला लढा जो आहे हा एकदम स्फुरलेला नाही. 40 वर्ष या लोकांनी हा लढा टिकून ठेवलेला आहे. मराठीचा स्फुल्लिंग जो आहे हा विजू दिला नाही त्यांनी, तो टिकवलेला आहे. म्हणून आज आपण उभे राहतो परत पुनश्चर्या करण्यासाठी. ती तपश्चर्या आपल्या मागे आहे आणि म्हणून ही तपश्चर्या आणि आता आपली दिशा या दृष्टीने जी काय आहे ते जर एकत्र आलं आणि आपली संघटनात्मक ताकद जर बळकट झाली, मजबूत झाली, तर मला वाटतं सरकारला दुसरा पर्याय राहणार नाही. कारण हे सत्य आहे, त्याला सगळे आधार आहेत. कुठलेही आधार घ्या, परिपूर्ण अशी मराठी भाषा आहे. राजभाषा होण्यासाठी लागणारे सगळे निकष परिपूर्णपणे मराठी पूर्ण करते. हे एवढं असून देखील ती डावलली जाते. म्हणजे आश्चर्य आहे खरं म्हणजे हे हा लढावा लागता नाही होता लोकांना. 40 वर्ष सत्यासाठी लढतो आहोत आणि सत्याची हे पताका खांद्यावर घेतलेली 4 मंडळी राज्यकर्ती आहेत जी थट्टा उडवते आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड करते. हे नाही चालू द्यायचं. आपले चांगले संबंध आहेत सत्ताधारी पक्षाचे. आपण त्यांना जाऊन भेटणार, आपण त्यांना सांगणार कसं भवितव्य पुढचं भारतीय जनता पार्टीचं हे मराठी प्रेमीच्या हातात आहे हे पटवून देणार त्यांना. त्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. निदर्शनं करावी लागतील, धरणा करावे लागतील, सह्यांची कॅम्पेन करावी लागतील. आमदारांना 50-100च्या संख्येने भेटावं लागेल, निवेदनं द्यावी लागतील त्यांना आणि त्यांना सांगावं लागेल मतदान करणार नाही म्हणून. आणि तुम्ही जर मराठी राजभाषा केली तर भरीव मतदान आम्ही तुम्हाला करू आणि जास्तीत जास्त सीट्स तुमचे येतील हे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊ. हे सांगायला आम्हाला लाजेची, शरमेची गोष्ट नव्हे, पण हे करावं लागणार. आणि उपद्रव मूल्य वाढवावं लागेल. ते प्रखंड समिती, त्याच्यापुढे ग्रामपंचायत समिती आणि ग्राम समिती, ते केल्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम जे आपल्याला करायचे आहेत ग्राम पातळीवर, ते एकदा पंच आणि सरपंचाच्या लक्षात जसं येईल, जसं जिल्हा परिषद निवडून आलेला जो उमेदवार आहे त्याच्या लक्षात येईल की हे बरोबर नाही, हे आता गावातून सुरू झालेलं आहे हे सगळं प्रकरण. म्हणून 4 जण जमतायत केंद्रस्थानी आणि निदर्शनं करतायत असं चित्र नाही. हे गावागावातून हा सत्याग्रह छेडला जातोय. हे जेव्हा चित्र दिसेल, आपण निर्माण करू शकू, त्यावेळेला आपलं इप्सित साध्य होईल. आणि लक्षात ठेवा, मराठी ही केवळ भाषा नाही, मराठी ही गोमंतकाची संस्कृती आहे. मराठी ही गोमंतकाची पहचान आहे, ओळख आहे, आयडेंटिटी आहे आपली. मराठी हा आपला राष्ट्रीय स्वाभिमान आहे. मराठी ही आपली राष्ट्रीयता आहे. मराठी ही नुसती अस्मिता नाही. पोर्तुगीजांनी 4 जणांना बाटून आपल्या बंधूंना नंतर जी एक मिश्र संकरित संस्कृती जी इथे आणली, बलात्कारित संस्कृती जी आणली, ज्याला आपण फ्युजन कल्चर असं म्हणतो, ती संस्कृती म्हणजे ती अस्मिता आहे असं ज्यांना काही जण म्हणतात. ती अस्मिता आहे त्यांना छत्रपतींपासून चालत आलेलं हे वाटत नाही. मूळ भारत हा आपला आधार आहे त्या संस्कृतीचा. आपण एक मोठा भाग होतो मराठी साम्राज्याचा, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पूर्णपणे हा मुद्दा दुर्लक्षित करून या सगळ्या मंडळींना ही अस्मिता पुढे आणायची आहे. अस्मिता म्हणजे भारताशी संलग्नता नव्हे,
छत्रपती शिवाजी महाराजांशी संलग्नता नव्हे, हे काहीतरी वेगळंच आहे. हा हिडन अजेंडा आहे. हे राष्ट्रीय कृत्य नाहीच आहे. ही अराष्ट्रीयता थोपवण्यासाठी आपण खांद्यावर मदार घेतली पाहिजे असं मला वाटतं. आपण तीव्रतेने प्रयत्न केले पाहिजे की केवळ भाषा नाही, आपलं भवितव्य आहे आपल्या पोरांचं, कुठल्या वातावरणात आपल्या पुढच्या पिढीला जगावं लागेल याचं द्योतक जे आहे ते आज जी अवहेलना मराठीची केली जाते त्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं करत असताना आपण काही गोष्टी ज्या केल्या पाहिजेत त्या म्हणजे मराठीशी निष्ठा. बाकी काय, ढवळीकर सर आहेत, एवढी वर्ष त्यांनी घालवलेले, त्यांच्याशी भेटून 1-1.5 तास 2 तास गप्पा मारल्यानंतर तो इतिहास माझ्या लक्षात आला, ध्यानात आला आणि आमचे संबंध राहिलेले आहेत. आमच्या चर्चा होत असत, सगळं होत असत या सगळ्या याच्यात. तर हे सगळं करत असताना इथे कोण रथी अन कोण सारथी, कसली चर्चा ही वैयर्थी, परम पवित्रे जीवन सूत्रे रथचक्रांना बांधूया म्हणून संघात एक गीत आम्हाला शिकवलं जायचं. कोण रथी आणि कोण सारथी म्हणजे इथे हा गणपतराव राणे जो आहे, हा म्हणजे हे गणपतराव राणे, ते गणपतराव राणे हे भारत माता की जय संघटनेचे ते इथले माननीय संघचालक आहेत. संघचालक हे सर्वोच्च पद आहे संघातलं. त्यामुळे त्या माणसाला खुर्ची उचलण्यात वगैरे काही दुजाभाव वाटत नाही, काही वाटत नाही. खरं हीच प्रेरणा आहे संघाने आम्हाला शिकवलेली, संघाच्या संस्कारातून आम्ही शिकलेलो आणि त्यामुळे ते संस्कार कुठे जाणार नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने काही फरक पडत नाही, पण काही मंडळींच्या दृष्टीने पडतात. मध्ये आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विचार असा आला की जुनी मंडळी त्याच्यात एक सर असावेत, सावळ असावेत, प्रदीप घाडी आमोणकर असते, कारण त्यांनी वेगवेगळ्या वेळेला हा लढा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालवलेला आहे, ते असावेत. पण मग डॉक्टर प्रवीण गावकर हा तरुण गायक, प्रसिद्ध गायक आणि जो संगीत स्कूल चालवतो एक गुरु परंपरेतलं असा माणूस आहे तो. त्याचे अनेक संबंध आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. तो माणूस जर आपल्याबरोबर जर येत असेल, त्याला आणला ना. पौर्णिमा केरकरना बोलावलं होतं, आपण नेहा उपाध्यायांना भाषण करायला सांगितलं. हळूहळू करून तरुण पिढी आपण या मैदानात आणली पाहिजे. आम्ही सगळे मार्गदर्शक आहोत, ज्येष्ठ लोक, मी सगळी मंडळी, आणि नवीन पिढी, नवीन रचना आपल्याला मराठीची करावी लागेल. आपण जोमाने त्यांच्या पाठीशी उभा राहावं लागेल. मला केवळ निमंत्रक म्हटलेलं आहे एवढंच, पण मराठीसाठी आपण जसं इथले कार्यकर्ते काम करतात आणि हे सगळा हा कार्यक्रम त्यांनी जुळवून आणला, तशाच पद्धतीने मी देखील कुठेतरी हेच करतो. ते करावं लागतं आपल्याला आणि ते केलं पाहिजे. आणि त्यामुळे ही वेगळ्या प्रकारची धारणा जी आहे की आपण मराठी वोट बँक आहोत. पुढे आपण ज्या वेळेला आमदारांना भेटणार त्यावेळेला आमदारांच्या लक्षात यावं, जे शिष्टमंडळ आपण शिष्टमंडळ आतापर्यंत गेलेले आहेत, 150-200 लोकांना घेऊन ढवळीकर जर गेलेले आहेत, काही फरक त्यांना पडलेला नाही. आता जर आम्ही वातावरण गावापासून जर तापवलं तर त्या शिष्टमंडळाला आता जरा हे प्राबल्य येईल, त्याचा प्रभाव निर्माण होईल. आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळात करायच्या आहेत. 3 महिने आपण घेतलेले आहेत की ही संघटनात्मक रचना एकदा पूर्ण करू द्या. आपले कोण आहेत, काय आहेत, सगळा परिवार समस्त एकत्र येऊ द्या. एखादी बैठक जर असली त्याला 4-2 मंडळी ते घेतात असं न होता सगळ्यांना बोलवा ना, ज्यांना वेळ मिळेल ते येतील, पण जे येतील त्यांचा सहभाग घ्या, त्यांना वगळू नका. आणि त्यामुळे कोणालाही वगळायचं नाही आणि सगळे मिळून हे आंदोलन चालवायचं, ते निर्णायक करायचं, ते आरपारची लढाई करायचं. ही जबाबदारी घेऊन आपण सगळे उभे आहोत. सांगितल्याप्रमाणे युवा आणि महिला या संख्येकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. प्राध्यापक, शिक्षक मंडळी जी शिकवतात, मी स्वतः शिक्षक, ढवळीकर सर शिक्षक, त्यामुळे आम्ही जेव्हा शिक्षणाचं काम करतो त्यावेळेला आमच्या प्रभावाखाली
काही मंडळी तयार होतातच ना, विद्यार्थ्यांची एक फळी तयार होते. ही सगळी फळी मराठी शिक्षकांनी आणावी मराठी आंदोलनात. तरुण दिसले पाहिजेत. हा प्रयत्न जो आहे हा यापुढे आपल्याला करायचा आहे. मातृशक्ती, महिला शक्ती, ताकद ही दिसली पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणून हा लढा जो आहे त्याची दखल सरकारने घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण निर्धार मेळावा जो यशस्वी केला, तर त्या निर्धार मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी कोर कमिटीची मीटिंग होऊन त्या मीटिंगमध्येही चर्चा झाली की त्या भाषेच्या बद्दल काय वाटतं कोणाला वगैरे. आणि त्यावेळेला जसे 8 आमदारांनी व्हीप काढल्यामुळे पाठ फिरवावी लागली त्यांनी भाषणं केली मराठीच्या बाजूने, परंतु मतदान मात्र मराठीच्या विरोधात केलं. त्यामुळे या मंडळीनं आपण हे करणार ना, आन्सरेबल करणार आपण त्यांना, काय कुठच्या बाजूने आहात तुम्ही, काय करणार आहात म्हणून. आणि त्यामुळे प्रचंड संघटनात्मक ताकद जर आपली आपण उभी करू शकलो, आणि मला खात्री आहे 6 महिन्यांच्या आत आपण एक चांगली प्रबळ संघटन शक्ती उभी करू शकतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य याच्यात पाहिजे. आणि कारण हा सामान्य लढा नाही, हा मराठीचा, हा देशाच्या अस्मितेचा लढा आहे, हा राष्ट्रीयतेचा लढा आहे, हा आपल्या आयडेंटिटीचा लढा आहे. आपल्या पुढची पिढी जी आहे ही पिढी, ही भाषा नसलेली पिढी, संस्कृती नसलेली पिढी, म्हणून आपल्याला परवडणार नाही. हा गोवा विनाशाच्या गर्तेकडे जाईल मराठी जर राजभाषा झाली नाही तर. त्यामुळे ही अखेरची बात आहे आणि आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूया. आपल्याला जे काही जमेल, आपल्याला यायची समजा आपल्याला वेळ नसेल, पैसे देणार, निधी लागेल या सगळ्या कामासाठी, मोठ्या प्रमाणात निधी लागेल. कार्यकर्त्यांना प्रवास करू द्या तिकडे तिकडे, वेगवेगळ्या सभा घेण्यासाठी, वाहतूक व्यवस्था करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी, प्रिंटिंग वगैरे त्याचं जे सगळं छपाई जे असते ते करण्यासाठी पैसा लागतो. तो पैसा आपण आपल्यातून, आपण भीक नाही मागणार कुणाची. मराठीचे ज्वलंत कार्यकर्ते जे आहेत हे आपल्या पाठीशी उभे राहतील, हे हा आत्मविश्वास मलाही आहे, आपणा सर्वांना आहे. हे एवढं सांगून म्हणजे आपली दिशा पुढची हे सांगायचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे. पुढच्या याच्यात आपण 2 महिन्यात प्रखंड पूर्ण करणार, त्याचबरोबर सायमल्टेनियसली ग्रामपंचायत रचना पूर्ण करणार. त्याच्या पुढच्या महिन्यात आपल्याला ग्राम रचना करावी लागेल आणि आपण आन्सरेबल करणार, आपण त्याच्या बैठका घेणार वारंवार. आणि जनजागरण अभियान आपलं सुरू झालेलं आहे. जो इतिहास माहीत नाही नवीन पिढीला, 40 वर्ष यांनी या लोकांनी मराठीसाठी झटणाऱ्या लोकांनी ज्या खस्ता काढलेल्या आहेत त्याची कल्पना नाही, ते त्यांच्या लक्षात आलं पाहिजे काय केलेलं आहे ते. जसं मुक्ती गोव्याची आपल्याला फुकट मिळाली काही जण, एक थेंबही ना घाम ना रक्त आपल्याला गाळावा लागला नाही, आयती मिळाली ना, त्यामुळे त्याची किंमत नाही आपल्याला. आणि त्यामुळे हे आपल्याला, हा स्वाभिमान आपल्याला तरुण पिढीत जागृत करायचा आहे. आपण निश्चितपणे सगळ्यांच्या सहकार्याने मराठीचा जाज्वल्य अभिमान जर बाळगला शेवटपर्यंत आणि त्याच्यावरती कुठलाही येऊ दिला नाही अडचण, कुठल्याही अन्ननिष्ठेचा, तर मला वाटतं आपण 1 वर्षाच्या आत अशी परिस्थिती निर्माण करू की सरकार पुढाकार घ्यायला लागेल की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने, अशा पद्धतीच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू होतील याची मला खात्री वाटते. कारण आता आपण उत्तर जे देत आहोत ते संघटनेच्या माध्यमातून देत आहोत, ते वोट बँकेच्या माध्यमाने देत आहोत. हे नवीन रचना जी आहे ही सरकारला त्याचा विचार करावा लागेल असं आहे. आपण सगळे इथे जमलात. माझी वेडीवाकडी म्हणजे मराठी, वास्तविक मी भाषण करत नाही नॉर्मली, कोकणीतून बोलतो मी बरीच वर्ष, 60 वर्ष संघाच्या कामात सगळीकडे. म्हणजे प्रांतात मला निवेदनं करायला लागायची, ती देखील बाळासाहेब देवरसांना विचारून मी कोकणीत केलं तर चालेल का, कर ना असं म्हटल्यानंतर मी कोकणीत करायचं ते. पण ती कोकणी ही आस्ताव, मी तुम्हाला येवकार देतो, हे बाप जन्मात मी हे शब्द वापरले नाही. ही माझी कोकणी जी आहे ही मराठी प्रचूर कोकणी राहिलेली आहे. त्यामुळे कोकणीवादी, मला कोकणीवादी समजत नाही.
त्याचं कारण मी प्रमाणित कोकणी कधीही बोललेलो नाही आणि बोलणार नाही. कारण याच्यातले माझ्या मराठीतले शब्द जे आहेत हे मराठीतले आहेत, हे संस्कृतमधले आहेत. त्याच्यामुळे माझी कोकणी जी आहे ही प्रगल्भ झालेली आहे असं मी मानतो. आणि त्यामुळे प्रश्न नाही, आता मराठीची सवय होईल म्हणा, म्हणजे त्या दृष्टीने माझाही अभ्यास करून देण्याच्या दृष्टीने हे आंदोलन मला उपकारक होईल अशी मी आशा करतो. निश्चितच होईल. आपण सगळे यशस्वी होणार. मराठी राजभाषा, मराठी राजभाषा, मराठी राजभाषा